नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. आज आपण जावास्क्रिप्टच्या सर्वात इम्पॉर्टंट बिहाइंड द सीन्स कन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. जावास्क्रिप्ट, इव्हेंट लूप, कॉल स्टॅक, मायक्रोटास्क क्यू आणि टास्क क्यू. खूप लोकांना समजत नाही की प्रॉमिस आधी कसा रन होतो आणि सेट टाईमआउट नंतर का रन होतो. आपण हा कन्फ्युजन अगदी सिम्पल व्हिडिओ वापरून क्लिअर करू. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर जावास्क्रिप्ट हे सिंगल थ्रेडेड लँग्वेज आहे, म्हणजे एका वेळेला एकच काम एक्झिक्यूट होतं. पण आपण असिंक ऑपरेशन करतो, जसे की सेट टाईमआउट, API कॉल, प्रॉमिस, असिंक अवेट. मग हे सगळं बॅकग्राऊंडमध्ये चालतं कसं? इथे यूज होतं कॉल स्टॅक, मायक्रोटास्क क्यू, टास्क क्यू, इव्हेंट लूप, या सगळ्या गोष्टी. म्हणजे सोप्या भाषेत, कॉल स्टॅक जिथे सिंक्रोनस कोड एक्झिक्यूट होतो, मायक्रोटास्क क्यू जिथे हाय प्रायोरिटी टास्क, असिंक टास्क एक्झिक्यूट होतात, टास्क क्यू म्हणजे नॉर्मल असिंक टास्क एक्झिक्यूट होतात. मायक्रोटास्कमध्ये प्रॉमिस डॉट देन, प्रॉमिस डॉट कॅच, प्रॉमिस सेस एक्झिक्यूट होतात. टास्क क्यूमध्ये सेट टाईमआउट, सेट इंटरवल, इव्हेंट रिटर्न होतात. लक्षात ठेवा, इव्हेंट लूप आधी मायक्रोटास्क रन करतो, मग टास्क क्यू रन करतो. हे सगळं आपण एका एक्झाम्पलमार्फत क्लिअर करून घेऊया. तर आता मी एक्झाम्पल कोड तुम्हाला दाखवतो येतं. ह्याच्यामध्ये आपण काय लिहितो आहे, कन्सोल डॉट लॉग ए, त्यानंतर एक टाईमआउट लिहितो आहे, त्यानंतर एक प्रॉमिस डॉट रिझॉल्व, एक प्रॉमिस लिहितो आहे, त्यामध्ये सी रिटर्न करतो आहे, दुसरा प्रॉमिस रिझॉल्व करतो आहे, त्यामध्ये डी, आणि लास्टला ई, कन्सोल लॉग. ठीक आहे. तर एक्झिक्युशनचा फ्लो असेल कसा बिहाइंड द सीन्स ते चेक करूया. तर सिंक्रोनस कोड लगेच कॉल स्टॅकमध्ये जातो आणि ए प्रिंट करतो. ठीक आहे. सेट टाईमआउट सिंक्रोनस नाही, पण ब्राउझर वेब APIकडे जातो आणि कॉल स्टॅक मायक्रोटास्क क्यूमध्ये वेट करतो. प्रॉमिस डॉट रिझॉल्व सी मायक्रोटास्क क्यूमध्ये ॲड होतो, लगेच रन होत नाही, मायक्रोटास्क क्यूमध्ये ॲड होतो प्रॉमिस डॉट डी त्यानंतर, आणि त्याच्यानंतर सिंक्रोनस कोड कॉल स्टॅकमध्ये जातो आणि लगेच प्रिंट होतो. इथं सगळं एक्झिक्युशन कंप्लीट होतं. ठीक आहे. इव्हेंट लूप ॲक्टिवेट होतो, त्यानंतर इव्हेंट लूप आधी मायक्रोटास्क क्यू चेक करतो, मग सी प्रिंट होतो, त्याच्यानंतर डी प्रिंट होतो. मायक्रोटास्क क्यू पूर्ण एम्प्टी झाल्यावरती इव्हेंट लूप मायक्रोटास्क क्यूकडे जातो आणि सेट टाईमआउट कॉलबॅक रन होतो आणि तेव्हा बी प्रिंट होतो. याच्यामुळं आपल्याला एक आउटपुट मिळतं AECDB. ठीक आहे. असं आउटपुट आपल्याला याच्यामुळं मिळतं. तर आपण ह्याच्यामधनं समजू शकतो की आपल्याला आपलं पूर्ण एक्झिक्युशन फ्लो इव्हेंट लूपचा कसा होतो हे आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पलमधनं पण समजून घेऊया. तर थोडक्यात, कॉल स्टॅक म्हणजे एक काउंटर आहे समजा, मायक्रोटास्क म्हणजे VIP कस्टमर्स आहेत, टास्क क्यू म्हणजे नॉर्मल कस्टमर्स आहेत, आणि इव्हेंट लूप म्हणजे मॅनेजर आहे. तर मॅनेजर आधी VIP सर्व करतो, मग नॉर्मल कस्टमर सर्व करतो. याचप्रमाणे जावास्क्रिप्टमध्ये मायक्रोटास्क आधी रन होतात, मायक्रोटास्क नंतर रन होतात. जर तुम्हाला जावास्क्रिप्ट, इंटरनल रिॲक्ट डिबगिंग आणि रिअल प्रोजेक्ट कन्सेप्ट शिकायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओसाठी ट्यून राहा. थँक्यू.